शेतकरी मित्रांनो, राम राम नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवासाठी ताजी बातमी जी आहे कर्जमाफीच्या संदर्भात ताजी अपडेट आलेली आहे. ते अपडेट आपण बघूया. त्या अगोदर विनंती करतो, आपण जर नवीन असाल तर प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर सुद्धा करा. सुरुवात करतोय मित्रांनो. बातमी अशी की जवळपास 56 लाख शेतकऱ्यांना येणार कर्जमाफीचा मेसेज. होय मित्रांनो, प्रक्रिया जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करणार. मित्रांनो, राज्यात शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी वेगाने सुरू असून जून अखेरीस अथवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बहुतांश प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. या योजनेचा राज्यातील सुमारे 56 लाख पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळेल, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत नियम 260 अंतर्गत चर्चेला उत्तर देताना दिली. राज्यात कर्जमाफीची प्रक्रिया पारदर्शक व सुलभ करण्यासाठी प्रशासनाने व्यापक डिजिटल यंत्रणा उभारली आहे. शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. यात अल्पमुदत, पुनर्गठित व पुनर्रचित कर्जाचा समावेश आहे. नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना 50,000पर्यंत प्रोत्साहनपर लाभ तर 2 लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंट योजना लागू केली आहे. व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी व ग्रामीण बँकांना या संदर्भात आवश्यक निर्देश दिले असून थकीत कर्जदारांना पुन्हा कर्जपात्र बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. उर्वरित तक्रारी आणि मागण्यावर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री व सहकार मंत्री यांचा समावेश असलेला मंत्री गटही काम करत आहे, असे मंत्री पाटील यावेळी म्हणाले. पात्र शेतकऱ्यांना स्वतंत्र युनिक क्रमांक. मित्रांनो, पात्र शेतकऱ्याला स्वतंत्र युनिक क्रमांक देण्यात आला असून ऑनलाईन पोर्टलवर डेटा अपलोड केला आहे. लाभार्थ्याची यादी ग्रामपंचायत, जिल्हा मध्यवर्ती बँका व सहकारी संस्थांमार्फत जाहीर केली जात आहे. शेतकऱ्यांनी युनिक क्रमांक, आधार प्रमाणीकरण व मोबाईल क्रमांक नोंदणी जवळील सेवा केंद्रात करणे आवश्यक आहे. यानंतर संबंधित रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केली जाईल. त्यानंतर बँकेमार्फत शेतकऱ्यांना संदेशाद्वारे कर्जमुक्तीची माहिती दिली जाईल, असे सुद्धा मंत्री म्हणाले. 2019च्या कर्जमाफीतील शेतकऱ्यांनाही देणार लाभ. होय मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील 12.71 लाख शेतकऱ्यांना राज्य सरकार दिलासा देणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीत याबाबत चर्चा झाली आहे. त्याबाबतचा निर्णय लवकरच मुख्यमंत्री जाहीर करतील, अशी घोषणा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत केली. तर मित्रांनो, ही होती शेतकऱ्यांसाठी ताजी अपडेट. दररोजच्या अशाच अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, फॉलो करून घ्या. तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट करा. कमेंट बॉक्समध्ये मी उत्तर देतो. धन्यवाद.